नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 8वा भाग बघणार आहोत. शीतलने काही नाही म्हणत विषय टाळला. इकडे केबिनमध्ये जय मल्हारच्या हाताला बँडेज करून देतो. अरे तुला असं काय झाले? असं का वेड्यासारखं मल्हार वागतोस? जयचं बोलणं ऐकून मल्हारला अश्रू अनावर झाले आणि मल्हारने जयला मिठीच मारली. जय थोडा वेळ तसाच थांबला. थोड्या वेळानंतर मल्हारला दूर करत विचारलं, काय झालं सांगतोस का आता मला? जय, अरे सगळं संपलं. पुन्हा एकदा प्रेम माझ्याकडे पाठ दाखवू पाहते. शीतल मला सोडून तर जाणार नाही ना? मल्हारने रडक्या चेहऱ्याने घडलेली सर्व हकीकत जयला सांगितली. अरे एवढ्याशा कारणावरून तू एवढा मोठा निष्कर्ष कसा काढलास? तू थोडा मूर्ख आहेस का? तू असा कसा विचार केलास की तिच्या आयुष्यात कोणी असेल म्हणून, आणि त्यामुळे तू असं वागलास? जय मल्हारच्या हाताकडे बोट दाखवून बोलत होता. मल्हार, तू जरा खूपच मूर्ख आहेस. कोणतीच गोष्ट क्लिअर नसताना तू एवढा मोठा निर्णय कसा घेतलास? कदाचित तो तिचा भाऊ असू शकतो, मित्र असू शकतो. उगाच कोणताही निष्कर्ष काढू नकोस. शांत हो जरा. जय मल्हारला समजावत बोलत होता. मल्हार, पुन्हा असा वेड्यासारखा वागू नकोस. स्वतःच्या अकलेचे घोडे पळवू नकोस. एवढे जर तुला वाटते ना तर जा आणि तिला डायरेक्ट विचार. जय जरा रागातच बोलत होता. जयचं बोलणं ऐकून मल्हार खाली मान घालून बसला. अरे पण तिला मी डायरेक्ट कसा विचारू? अरे आपण तिची बाहेरून माहिती काढूया, नाहीतर तिची मैत्रीण आहेच की, तिला विचारूया. आता माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, नाहीतर मीच काहीतरी केलं असतं. बघ विचार कर, जय मल्हारला म्हणाला. बरं ठीक आहे, तू जा मीटिंगला. मीटिंग खूप महत्त्वाची आहे, मल्हार जयला म्हणाला. सगळं काही ठीक होईल म्हणत जयने मल्हारला मिठीच मारली आणि जाण्यासाठी वळला. तसं मल्हारने आवाज दिला, ये जया म्हणून. तसं जय पाठीमागे वळला आणि मल्हारला म्हणाला की आय नाऊ, मी काहीच सीमाला नाही सांगणार, तू काळजी करू नको, असं म्हणत डन दाखवत तिथून निघून गेला. जयच्या बोलण्यावरून मल्हार हसायलाच लागला आणि समीरला आतमध्ये बोलवून घेऊन सगळ्या केबिनची साफसफाई करून घेतली. मिस पल्लवीला आतमध्ये पाठवून दे म्हणून समीरला सांगितलं. थोड्या वेळानंतर पल्लवी आतमध्ये आली. सर तुम्ही कसे आहात? काही काम होतं का? पल्लवी मल्हारकडे बघून म्हणाली. हो तसं कामच आहे, पण थोडं पर्सनल आहे. मल्हार शीतलला म्हणाला. काय झालं सर? पल्लवी म्हणाली. मिस पल्लवी, मला तुमच्या मैत्रिणीबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. मल्हार पल्लवीला म्हणाला. पण सर तुम्हाला शीतलबद्दल काय जाणून घ्यायचं आहे आणि का? पल्लवी मल्हारला डायरेक्ट म्हणाली. मी जास्त ताणत नाही मिस पल्लवी, डायरेक्ट विषयाचंच बोलतो. तुमची मैत्रीण सिंगल आहे की कुठे एंगेज आहे? एवढं बोलून मल्हार शांत झाला. का सर तुम्ही हे सगळं मला का विचारताय? पल्लवी मल्हारला म्हणाली. मिस पल्लवी, हे बघा प्लीज मला चुकीचं समजू नका. मल्हार पल्लवीला म्हणाला. सर मग मी काय समजू? मी तर तुम्हाला किती चांगलं समजत होते, पण तुम्ही तर. मला माहिती आहे की शीतलकडून खूप मोठी चूक झाली होती, पण तिला त्या गोष्टीबद्दल गिल्टसुद्धा वाटलं होतं, त्यामुळे तुमची माफीसुद्धा मागितली होती. सर तुम्हाला जर तिचा राग येत असेल अजूनही तर आम्ही जॉब सोडतो. तुम्ही तिच्या पर्सनल लाईफबद्दल असं कसं विचारू शकता? पल्लवी नॉनस्टॉप बोलत होती. अरे यार काय करू मी आता? दोघीसुद्धा एकमेकींबद्दल जरासुद्धा चुकीचं ऐकून घ्यायला तयारच नसतात ह्या. मल्हार मनातल्या मनातच स्वतःशीच बडबडू लागला. मिस पल्लवी जरा श्वास तरी घ्या. मी असं का विचारतो आहे हे समजून तरी घ्या पहिला. प्लीज मला सांगा ना, त्या सिंगल आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी आहे? पण सर मला आधी सांगा की तुम्हाला तिच्या आयुष्याबद्दल काय एवढं जाणून घ्यायचं आहे? ती तुमच्यासोबत भांडली होती म्हणून तिचा बदला वगैरे काही घ्यायचा नाही ना? पल्लवी मल्हारला म्हणाली. अरे यार कसं सांगू मी तुम्हाला, त्या मला खूप आवडतात ते.
मला त्यांच्याबद्दल आयुष्य काढायचं आहे. मी काय त्रास देऊ त्यांना? उलट मलाच खूप त्रास होतोय. जेव्हापासून त्यांचं फोनवरचं बोलणं ऐकले तेव्हापासून माझं डोकं नुसतं भणभणतंय. असं वाटतंय त्यांना माझ्यापासून कोणीतरी लांब घेऊन चाललंय. त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी नाही ना, हा विचार करून करून माझं डोकं कामच करायचं बंद झाले. रागाच्या भरात मल्हार सगळं काही बोलून गेला. पल्लवी तर त्याच्याकडे डोळे फाडून बघतच राहिली. मल्हारचं बोलणं ऐकून पल्लवी एकदम शॉकच झाली. एकदम तिचा घसाच कोरडा पडला. टेबलवर पाण्याने भरलेला ग्लास घेतला आणि तिने भराभरा पाणी पिऊन टाकलं. मल्हार थोडा नॉर्मल झाला. प्लीज मिस पल्लवी, आता तरी सांगा ना, मिस शीतल सिंगल आहेत का? मल्हार एवढासा चेहरा करून पल्लवीला म्हणाला, नाही सर, ती सिंगल आहे, पल्लवी म्हणाली. मल्हारला पहिल्यांदा नाही हा शब्द ऐकून मल्हारला तर घामच फुटला. पण सिंगल आहे हे समजल्यावर मल्हार खूप खुश झाला. थोड्या वेळानंतर पल्लवी नॉर्मल झाली. सर, आता जे काही तुम्ही बोललात ते खरं आहे ना, की तुम्ही माझ्यासोबत गंमत करत आहात? जर असं काही असेल तर असं करू नका हां, पल्लवी मल्हारला म्हणाली. मिस पल्लवी, हे सगळं काही खरं आहे. मला त्यांच्यासोबत लग्न करून त्यांच्यासोबत आयुष्य जगायचं आहे, मल्हार पल्लवीला म्हणाला. सर, तुम्ही जे बोलताय, तुम्हाला जे तिच्याबद्दल वाटते ते खरं असेल तर मी एक गोष्ट तुम्हाला तिच्याबद्दल सांगते. सर, शीतल सिंगल आहे. तिच्या आयुष्यात दुसरं कोणीसुद्धा नाही. शीतलने तत्वांचं स्वतःभोवती असं एक रिंगण आखून घेतलं आहे की त्यामध्ये कोणालाच प्रवेश नाही. तिने स्वतःच्या आयुष्यात दुसऱ्या कोणाला येऊच दिलं नाही. ती स्वतःच्या तत्वांवर खूप ठाम आहे. तुम्हाला सुद्धा तिच्या आयुष्यात एंट्री देईल की नाही याची जरा शंकाच आहे. सर, तुमच्यामुळे जर तिच्या आयुष्यात आनंद येणार असेल तर मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे. तिने स्वतःवर खूप बंधने लादलेली आहेत, पण ती सुद्धा माणूस आहे. तिला सुद्धा प्रेमाची गरज आहे. तुम्ही जर तिच्या आयुष्यात प्रेम घेऊन आलात तर ती सुद्धा तिच्या बंधनातून नक्की बाहेर पडेल. वेडी आहे माझी शीतल, सगळ्यांसाठी सगळं करते, पण स्वतःला काय हवं आहे हेच तिला कळत नाही, पल्लवी मल्हारला म्हणाली. मल्हार पल्लवीचं बोलणं अगदी मन लावून ऐकत होता. मिस पल्लवी, त्यांनी इतकं स्वतःला बंधनात का अडकवून घेतलं आहे? सर, त्यामागेही कारण आहे. जेव्हा आम्ही 10वीत होतो तेव्हा शीतलच्या चुलत बहिणीचं लग्न ठरलं होतं. ऐन साखरपुड्याच्या वेळेस ती मांडवातून पळून गेली आणि तिचं ज्याच्यावर प्रेम होतं त्याच्यासोबत तिने लग्न केलं. तेव्हा तिच्या काकांना हार्ट अटॅक आला. तेव्हा त्यांनी शीतलच्या बाबांना सांगितलं होतं की तुझी सुद्धा मुलगी तुझं नाक कापेल, त्या अगोदरच तू काहीतरी कर म्हणून. पण शीतलचे बाबा शीतलला कधीच काही बोलले नाहीत. तेव्हापासून शीतलने ठरवले की आईबाबांची मान खाली जाईल असं कधीच वागायचं नाही म्हणून, पल्लवीने मल्हारला सांगितलं. ओ माय गॉड, हे असं सगळं आहे या पाठीमागे? मिस पल्लवी, मी तुम्हाला वचन देतो, तुमच्या शीतलला मी माझं नक्कीच बनवेन. जगातला सगळा आनंद देईन तिला. सगळ्यात जास्त प्रेम मी तिच्यावर करेन. तिच्या हक्काचं प्रेम आणि आनंद, त्याचबरोबर माझ्या वाट्याचं सुद्धा प्रेम मी तिच्यावर करेन. तिच्या आईवडिलांची मान खाली झुकेल असं कधीच वागणार नाही, माझं वचन आहे तुम्हाला, मल्हार पल्लवीला वचन देत म्हणाला. मल्हारचं बोलणं ऐकून पल्लवी खूप खुश झाली. पल्लवी आनंदाने ठीक आहे म्हणाली. तुम्हा दोघांना मिळवण्यासाठी मी हवी ती मदत करेन, पल्लवी म्हणाली. मल्हार पल्लवीचं बोलणं ऐकून खूप खुश झाला. पण सर, शीतल खूप रागावलेली असते तुमच्यावर. तुम्हाला तिला तुमच्या प्रेमात पाडायला खूप मेहनत लागणार आहे. शीतल आहे ती, अशी तशी मानणार नाही, पल्लवी म्हणाली. हो, मला माहिती आहे. मी शीतलला पटवणं म्हणजे खूप पापड बेलावे लागणार आहे, पण मी तयार आहे. काहीही करावं लागलं तरी चालेल. मी शीतल,
तुम्हाला खरं सांगू का, असं वाटतंय मी शीतल माझ्यासाठीच मला भेटले. आमची गाठ देवानेच वर बांधले. ती माझीच आहे, मल्हार पल्लवीला म्हणाला. पण सर, तुम्ही असं का ऐकलं की तुम्हाला मला तिच्या आयुष्यात कोणी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी विचारावं लागलं? मिस पल्लवी, शीतल कोणाशी तरी फोनवर बोलत होती. समोरच्या व्यक्तीला बेबी म्हणत होती. मी तुझी स्वीटहार्ट आहे ना, वगैरे वगैरे. त्यामुळे तिच्या आयुष्यात आधीच कोणी आहे की काय याची खूप भीती वाटली मला, म्हणून मी विचारलं. मल्हारचं बोलणं ऐकून पल्लवी तर हसायलाच लागली. अहो सर, सकाळी आलेला तो फोन का? पल्लवी म्हणाली. अगं पल्लवी, हसतेच काय? सॉरी, मी तुम्हाला एकेरी नावाने बोलवलं, मल्हार म्हणाला. अहो सर, सॉरी कशाला बोलताय? पल्लवीच म्हणा, शेवटी आपल्याला एकत्रच काम करायचं आहे, पल्लवी म्हणाली. ओके ठीक आहे. आणि तुम्ही हसताय काय? माझा जीव जायची वेळ आली होती, मल्हार म्हणाला. मल्हारच्या हाताकडे बोट दाखवत पल्लवी म्हणाली. म्हणजे हा त्या फोनचाच पराक्रम आहे तर? हो, म्हणजे मला रागात समजलंच नाही की मी काय करतोय, मल्हार म्हणाला. अहो सर, तो फोन आमच्या मित्राचा म्हणजे मिहिर देशमुखचा होता. डॉक्टरची डिग्री घेऊन परत येणार आहे म्हणून त्याचा कॉल आला होता. त्याला ती बेबी म्हणाली ना, तो आमच्या दोघींचा बेस्ट फ्रेंड आहे. शीतल त्याला भाऊ म्हणते आणि तो तिला बहीण. ॲक्च्युली सर, आम्ही कॉलेजमध्ये असताना मिहिरच्या पाठीमागे एक मुलगी लागली होती. ती त्याला सारखी बेबी स्वीटहार्ट म्हणायची. म्हणून मिहिरला चिडवायला ती त्याला तसं बोलते. मिहिरला चिडवल्यावर त्याला खूप राग येतो. ते बघून त्याला चिडवायला तिला खूप मज्जा येते. अहो सर, तुम्हाला नाही माहिती, कॉलेजमध्ये असताना त्या दोघांना एकमेकाच्या नावाने काही मुलं चिडवत होती, तर त्या दोघांनी मिळून त्या मुलांना बेदम मारलं होतं. ती मुलं 2-3 दिवस कॉलेजला आलीच नाही. हे सगळं पल्लवी बोलताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मल्हार तर तिलाच निहाळत बसला होता. तूही त्याची बहीणच ना, मल्हारने मुद्दामूनच पल्लवीला विचारलं. तशी पल्लवी जोराची ओरडली. अहो सर, काय बोलताय तुम्ही? आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत. सॉरी, मी तुझी गंमत करत होतो. बरं ठीक आहे सर, मी जाते, खूप कामं आहेत, पल्लवी म्हणाली. थँक्स पल्लवी, माझ्यावर विश्वास ठेवलास, मल्हार म्हणाला. काय सर, थँक्स काय बोलताय? आता आपण फ्रेंड्स आहोत ना, पल्लवी हसतच म्हणाली. बरं ठीक आहे, थँक्स नाही बोलणार, मल्हारने हसून हँडशेक केला आणि पल्लवी हसून बाहेर निघून गेली. पल्लवी बाहेर येताच शीतल तिच्या समोर आली आणि पल्लवी एकदम दचकली. काय गं, एवढ्या वेळच्या सर्किटबरोबर हसत हसत काय गप्पा मारत होतीस? शीतलने तोंड वाकडं करत पल्लवीला विचारलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, पल्लवी शीतल आणि मल्हारला एकत्र आणेल का? शीतलच्या मनात मल्हारबद्दल असणारं प्रेम व्यक्त होईल का? हे सगळं काही आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.